माझ्या बरोबर नक्की पुन्हा एकदा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. आजच्या या वेळामध्ये सर्वप्रथम मी या पाम संडेच्या आपल्या प्रत्येकांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि ज्या स्वरूपाने आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं, नवीन करारामध्ये सुद्धा, की प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेमेमध्ये जो प्रवेश तो करणार आहे, तो प्रवेश एका गाढवाच्या शिंगरावरती बसून तो प्रवेश करणार आहे. या संबंधी अनेक वर्षां अगोदर, शेकडो वर्षां अगोदर प्रभू येशू ख्रिस्ता संबंधीची प्रियांनो ही भविष्यवाणी करण्यात आली होती. आणि आम्ही नवीन करारामध्ये येण्या अगोदर आणि वचन आम्ही ऐकण्या अगोदर एक घोषणा मी देऊया. मी म्हणेल, होसन्ना प्रभूच्या नावाने येणारा राजा, तुम्ही म्हणायचं धन्यवाद देत असो. तयार आहोत? होसन्ना प्रभूच्या नावाने येणारा राजा, होसन्ना प्रभूच्या नावाने येणारा राजा. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. आजच्या या वेळामध्ये आम्ही प्रभूच्या पवित्र वचनाकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करणार आहोत. आपण गेल्या 2 दिवसामध्ये एका विशेष अशा गोष्टीला आम्ही ऐकलेला आहे आणि तो विषय होता गाढवांचा उपयोग करणारा ख्रिस्त किंवा मसीहा. आणि आणखी एक शब्द, आणखी एक वाक्य त्यामध्ये येतं, गाढवांचाही उपयोग करणारा ख्रिस्त किंवा मसीहा. हालेलुया. मराठी भाषा आहे आणि प्रत्येक शब्दांचा अर्थ बदलणारा आणि त्यानुसार आम्हाला अनेक गोष्टीची समज देणारा ही मराठी भाषा आहे. आणि म्हणून या मराठी भाषेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. अशी भाषा आपली आहे की जगात सर्वात उत्तम भाषा म्हणून मराठी भाषेकडे पाहिलं जातं. जरा आपल्या मराठी भाषेसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आम्ही परमेश्वराच्या पवित्र वचनाकडे या वेळामध्ये आम्ही आमचं लक्ष केंद्रित करणार आहोत. या ठिकाणामध्ये आपण एक सुंदर चित्र सुद्धा पाहत आहोत आणि याच अनुषंगाने आम्ही हे पुढील वचन आम्ही पाहणार आहोत. जे वचन आहे जुन्या करारामध्ये जखर्याचं पुस्तक, याचा अध्याय 9 आणि वचन 9. जखर्या 9 वर्स 9, जखर्याचं पुस्तक, याचा अध्याय 9 आणि वचन 9 आम्ही वाचूयात. शिओन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, येरुशलेम कन्ये गजर कर, पहा तुझा राजा तुझकडे येत आहे. तो न्यायी व यशस्वी आहे, तो लीन आहे, गाढवावर, गाढवीच्या पोरावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. आमेन. दैवाप करो हे वचन आम्हा प्रत्येकांसाठी तो आशीर्वादित करो. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या शेकडो वर्षा अगोदर ही भविष्यवाणी जखर्या नामक संदेष्टाच्या द्वारे करण्यात आली. हा संदेष्टा एक मायनर संदेष्टा म्हणून याच्याकडे पाहिला जातं आणि या संदेष्टाने देवाच्या आत्म्याच्या द्वारे प्रियांनो या गोष्टी त्याला सांगण्यात आल्या आणि या गोष्टी त्याने आपल्या या ग्रंथामध्ये त्याने नमूद केल्या. आज या गोष्टी आम्ही पाहतो की नवीन करारामध्ये ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त शिंगरावरती बसून, गाढवाच्या त्या पिल्लावरती बसून तो प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेमेमध्ये प्रवेश करतो, ही भविष्यवाणी त्या वेळामध्ये पूर्ण होते ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्या शिंगरावरती बसून यरुशलेमेमध्ये प्रवेश करत आहे. या ठिकाणामध्ये मी पाहतो की जो जखर्या आपल्या या ग्रंथामध्ये जी गोष्ट तो नमूद करतो की सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, यरुशलेम कन्ये गजर कर, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो न्यायी व त्याच्या ठाई तारण आहे, तो लीन आहे, गाढवावर, गाढवाच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. हालेलुया. ज्या ज्या घटना, ज्या ज्या भविष्यवाण्या प्रभू येशू ख्रिस्ता संबंधी करण्यात आल्या, त्या त्या घटना प्रभू येशू ख्रिस्ताच्या संबंधी पूर्ण झाल्या आणि ही एक घटना आहे. अनेक गोष्टी आम्ही 2 दिवसामध्ये ऐकल्या गाढवा संबंधीने. पांढऱ्या रंगाचं गाढव, काळ्या रंगाचं गाढव या संबंधी आम्ही ऐकलं आणि ज्यांनी ऐकलं नाही असो, तुम्ही ऑनलाईन हे वचन तुम्ही ऐकू शकता, नक्की ऐका.
सो या ठिकाणामध्ये मी पाहत आहोत की अनेक गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ता संबंधी पवित्र शास्त्रामध्ये देण्यात आल्या. उत्पत्तीपासून ते मलाखीच्या पुस्तकापर्यंत अनेक अशा गोष्टी आहेत जुन्या करारामध्ये ज्या नमूद केलेल्या आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रत्येक अशा घटना आहे की ज्या घटना येशू संबंधी घडणार आहेत. आणि या सगळ्या गोष्टीची स्पष्टता आम्हाला नवीन करारामध्ये मत्तयाच्या पुस्तकापासून आम्हाला पाहायला मिळतं. मत्तय, मार्क, लूक आणि योहानामध्ये की प्रभू येशू ख्रिस्त एकंदरीत या जगामध्ये किती वर्ष तो राहिला? 33.5 वर्ष. सो प्रभू येशू ख्रिस्ताने जे काम या जगामध्ये केलं ते केवळ आणि केवळ 3.5 वर्ष केलं. आणि या 3.5 वर्षामध्ये ज्या गोष्टी त्याने केल्या त्या असाधारण अशा गोष्टी केल्या. आणि त्यांनी या जगाला मुक्ततेचं, या जगाबरोबर त्याने एक नवीन करार त्याने प्रस्थापित केला. आणि तो नवीन करार जगातील प्रत्येक व्यक्तीला तारण देण्यासाठी प्रियांनो कारणीभूत ठरला. तो नवीन करार प्रस्थापित करण्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. तो तुम्हाला आणि मला तारण्यासाठी या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आला. सो या ठिकाणामध्ये मी पाहतो की जखराने या गोष्टी लिहिल्या. आता नवीन करारामध्ये जर आम्ही वाचलं तर प्रियांनो या संबंधीच्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात की प्रभू येशू ख्रिस्त याच्या संबंधी आम्ही वचन वाचणार आहोत. आपल्या रेफरन्ससाठी आपण केवळ लिहून घेऊया लूक शुभवर्तमान याचा अध्याय 19 आणि वचन 28 ते 40 मध्ये. या ठिकाणामध्ये आम्ही पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताच्या संबंधीची ही घटना संपूर्णतः प्रियांनो पूर्ण होते. आणि त्याच प्रकारे प्रियांनो फक्त रेफरन्ससाठी आपण लिहून घेऊया. मत्तय 21 वचन 1 ते 11, मॅथ्यू चॅप्टर 21 वर्स 1 to 19. अगोदरचं जे रेफरन्स आहे लुका चॅप्टर 19 वर्स 28 to 40. त्याच प्रकारे मार्क शुभवर्तमान याचा अध्याय 11 आणि वचन 1 ते 11 मध्ये. मार्क चॅप्टर 11 वर्स 1 to 11. त्याच प्रकारे प्रियांनो योहान शुभवर्तमान याचा अध्याय 12 आणि वचन 12 ते 19. जॉन चॅप्टर 12 वर्स 12 to 19. या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ता संबंधी ज्या ज्या घटना देण्यात आल्या, ज्या ज्या गोष्टी सांगण्यात आल्या, त्या प्रत्येक गोष्टी प्रियांनो जखराने नमूद केल्या, यशायाने सुद्धा नमूद केल्या. आणि त्या प्रत्येक घटना प्रभू येशू ख्रिस्ता संबंधी नवीन करारामध्ये पूर्ण आम्हाला झालेल्या पाहायला मिळतात. त्या संबंधी आम्ही एक वचन वाचणार आहोत, एक भाग आम्ही वाचूयात. संपूर्ण हे जे अध्याय या ठिकाणामध्ये मी पाहतो ते आम्ही वाचणार नाही. त्यातील फक्त आम्ही लूक शुभवर्तमान याचा अध्याय 19 आणि वचन 28 ते 40 आम्ही वाचणार आहोत. लुका चॅप्टर 19 वर्ड्स 28 to 40. ह्या गोष्टी सांगून तो वर यरुशलेमेकडे जात असताना स्वतः पुढे चालत होता. मग असे झाले की ज्याला जैतुनाचे डोंगर म्हणतात त्याच्या नजीक असलेल्या बेतफगे येथे बेथानी ह्या गावाजवळ तो येऊन पोहोचल्यावर त्याने शिष्यापैकी दोघांना असे सांगून पाठवले, तुमच्या समोरच्या गावात जा, म्हणजे तेथे जाताच त्याच्यावर कोणी कधीही बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हास आढळेल, ते सोडून आणा. ते का सोडिता असे कोणी तुम्हास विचारेलच तर प्रभूला ह्याची गरज आहे असे सांगा. तेव्हा ज्यांना पाठवले होते ते तेथे गेल्यावर त्याने सांगितल्याप्रमाणे आढळले. ते शिंगरू सोडित असता त्याचे धनी त्यांना म्हणाले, शिंगरू का सोडिता? तेव्हा ते म्हणाले, प्रभूला ह्याची गरज आहे. मग त्यांनी ते येशूकडे आणले आणि आपली वस्त्रे त्या शिंगरावर घालून त्यावर येशूला बसविले. आणि जसजसा तो पुढे चालत असे तसतसे लोक आपली वस्त्रे वाटेवर पसरीत गेले. तो जैतुनाच्या डोंगराच्या उतरणीवर पोहोचताच सर्व शिष्य समुदाय जी महत्कृत्य त्यांनी पाहिली होती त्या सर्वामुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करूत म्हणाले, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव. तेव्हा लोकसमुदायातील काही पुरुषांनी त्याला म्हटले, गुरुजी आपल्या शिष्यांना दटवा. त्यांनी म्हटले, मी तुम्हाला सांगतो हे गप्प राहिले तर धोंडे वरडतील. आमेन. देवबाप करो हे वचन प्रत्येकांसाठी तो आशीर्वादित करो. सो या ठिकाणामध्ये प्रियानो मी पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेमेमध्ये जय उत्सवाने त्याचा प्रवेश होतो, त्याचं स्वागत केलं जातं. हे स्वागत साधारण स्वागत मुळीच नाहीये. हालेलुया. हे स्वागत कसं आहे? जय उत्सवाने आहे. ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेमेमध्ये तो प्रवेश करतो, या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेमेमध्ये गेला नाही का? काय वाटतं, गेला की नाही? अनेक वेळेस प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेमेमध्ये गेला.
ज्या समयामध्ये प्रभू येशू ख्रिस्त एक बालक आहे, त्या बालक असताना प्रभू येशू ख्रिस्त आपल्या आई वडिलांबरोबर यरुशलेमेमध्ये तो जातो. वल्हांडण सणाचा त्या ठिकाणामध्ये उल्लेख केलेला आहे आणि तो त्या शास्त्री लोकांबरोबर त्याचं बोलणं होतं आणि त्या लोकांना सुद्धा प्रश्न पडतो की हा बालक कोण आहे. सो प्रभू येशू ख्रिस्त अनेक वेळेस यरुशलेमेमध्ये गेला, परंतु आता जो प्रभू येशू ख्रिस्त या शिंगरावरती म्हणजे गाढवाच्या पिलावरती बसून जो प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेमेमध्ये प्रवेश करत आहे, हा प्रवेश विशेष प्रकारचा प्रवेश आहे. हालेलुया. कारण हा प्रवेश किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचं जय उत्सवाने यरुशलेमेमध्ये जाणं त्या ठिकाणच्या सर्व व्यवस्थेला, त्या ठिकाणच्या राजांना, त्या ठिकाणच्या शास्त्री पुरुषांना, त्या ठिकाणच्या सर्व व्यवस्थेला उलटा पालत करून टाकण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्या यरुशलेमेमध्ये तो प्रवेश करत आहे. कारण प्रियांनो, आम्ही त्या पुढच्या भागामध्ये जर आम्ही पाहिलं तर आम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की प्रभू येशू ख्रिस्त मंदिराचं शुद्धीकरण करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सो यरुशलेमेमध्ये प्रवेश करणं, प्रवेश केल्यानंतर आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणामध्ये त्या यरुशलेमेच्या मंदिरामध्ये जातो आणि त्या ठिकाणामध्ये असलेल्या सर्व व्यापाऱ्यांना, सर्व त्या ठिकाणामध्ये असलेल्या व्यवस्थेला प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त मागून देतो आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या मंदिराला शुद्ध करतो. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताचं हे आगमन असाधारण असं आगमन आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा हा प्रवेश एक अद्भुत असा प्रवेश आहे आणि या प्रवेशाच्या द्वारे आम्हाला अनेक अशा गोष्टी या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि हा प्रवेश आम्ही पाहणार आहोत, समजून घेणार आहोत की हा प्रवेश खऱ्या अर्थाने यरुशलेमेतला हा प्रवेश कसा आहे आणि या संबंधीच्या ज्या घटना प्रभू येशू ख्रिस्ता संबंधी सांगण्यात आलेल्या आहे त्या काय आहे. सो एक वचन आम्ही वाचतो मार्क शुभवर्तमान याचा अध्याय 11 आणि वचन 9 मध्ये. मार्क चॅप्टर 11 वर्स 9. मार्क शुभवर्तमान याचा अध्याय 11 आणि वचन 9. आणि पुढे चालणारे व मागून येणारे लोक असा जयघोष करू लागले की होसांना, प्रभूच्या नावाने येत असल्याचा धन्यवाद असो. आमचा पूर्वज दावीद ह्याचे राज्य धन्यवादित असो. ऊर्ध्वलोकी होसांना. ओके. या ठिकाणामध्ये मी पाहतो की जे लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर होते ते लोक काय म्हणत होते? काय म्हणत होते? जे घरी आहे ते म्हणतील हालेलुया. चला, हालेलुया. माझ्या बरोबर आहात? आणखी काही जण घरीच आहेत. सो आम्ही वचन ज्या वेळामध्ये ऐकतो, एक चित्त एक मनाने आम्ही देवाचं वचन ऐकणं फार गरजेचं आहे. कारण त्यामध्ये देवाचे आशीर्वाद आमच्यासाठी राखलेले आहेत. त्यामध्ये आमच्यासाठी देवाकडनं आलेला निरोप आहे आणि तो निरोप आम्ही एक चित्त होऊन ऐकतो. त्या वेळामध्ये अनेक प्रकारची शांती, आनंद, समृद्धी, कृपा, त्याचं तारण अनेक व्यक्तींना प्राप्त होतं. आणि म्हणून प्रियांनो, पुन्हा एकदा मी विनंती करेल की पूर्ण चित्ताने देवाचं वचन ऐका. एका ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की जो त्याच्या वचनाकडे कान लावतो त्याचं कल्याण होतं. किती जणांना वाटतं की कल्याण व्हावं? ओके, हालेलुया, हालेलुया. कमीत कमी त्याच्यासाठी तरी कल्याण व्हावं, तरी यासाठी तरी हालेलुया. ओके, असो. या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की मार्क याचा अध्याय 11 आणि वचन, मार्क चॅप्टर 11 वर्स 9. ज्या वेळामध्ये जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर जे लोक होते प्रियांनो, ते प्रभू येशू ख्रिस्ता समोर वचन आम्ही पाहतो वचन 8 मध्ये की तेव्हा पुष्कळ लोकांनी आपले वस्त्रे वाटेवरती पसरली. इतर लोकांनी शेतमळ्यातून डहाळ्या तोडून आणून त्या वाटेवर पसरवल्या आणि पुढे चालणारे व मागून येणारे लोक असा जयघोष करू लागले की होसन्ना, प्रभूच्या नावाने येत असलेल्याचा धन्यवाद असो. आमचा बाप दावीद याचे आहे. येणारे राज्य धन्यवादित असो. ऊर्ध्वलोकी होसन्ना. काय म्हणत होते ते? माझ्या बरोबर सर्वजण म्हणा होसन्ना, 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 होसन्ना. कोणाला माहिती आहे होसन्ना या शब्दाचा अर्थ काय? हालेलुया. बाळासाहेब तुम्ही म्हटले, आम्ही म्हणलो. हालेलुया.
परंतु होसन्ना या शब्दाचा अर्थ ऍक्च्युली हिब्रू हा शब्द आहे आणि होशाना हा तो बोलला जातो होशाना, आणि याचा अर्थ आहे आम्हाला वाचवा, आम्ही तुम्हाला विनंती करतो. हालेलुया. आम्हाला वाचवा, आम्ही तुम्हाला विनंती करतो. आता माझ्या मागे म्हणा, आम्हाला वाचवा, आम्ही तुम्हाला विनंती करतो. होसन्ना, आम्हाला वाचवा, आम्ही तुम्हाला विनंती करतो. सो अनेक वर्षापासून कदाचित आपण हा शब्द आपण बोलत होतो, परंतु मला वाटतं की हा शब्द आणि याचा अर्थ आज आपल्याला कदाचित कळाला असेल. सो प्रभू येशू ख्रिस्ताकडे ही एक विनंती सुद्धा आहे की आम्हाला वाचवा, आम्ही तुम्हाला विनंती करतो. का बरं अशा प्रकारची घोषणा हे लोक प्रभू येशू ख्रिस्तासमोर करत होते? काय वाटतं? आपण शिकायला आलोय. काय वाटतं? हे लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे या प्रकारची विनंती का करत होते? होसन्ना म्हणून किंवा आम्हाला वाचवा, आम्ही तुम्हाला विनंती करतो, अशा प्रकारची घोषणा प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर ते का करत होते? ओके, गुड आहे. आणखी येशू तारणारा आहे. आणखी एक महत्वपूर्ण घटना जर राजकीय दृष्टिकोनातून जर आम्ही पाहिली तर त्या वेळामध्ये रोमी शासन हे इस्रायलावरती होतं, यरुशलेममध्ये होतं, आणि त्या कारणाने प्रियानो सर्व इस्रायली लोक, सर्व यरुशलेम निवासी यहुदी लोक प्रियानो फार रंजीस आले होते. आता ते हैराण झाले होते आणि मसीहाची ते वाट पाहत होते की मसीहा येईल आणि आम्हाला मुक्तता तो प्रदान करेल. हालेलुया. आणि फार कमी लोकांना कळालं की प्रभू येशू ख्रिस्त हा खरा मसीहा आहे. मसीहा म्हणजे प्रत्येक दुर्बलतेतून, प्रत्येक संकटातून, प्रत्येक अडचणीतून सोडविणारा त्याला मसीहा म्हणलं जातं, आणि तारणारा त्याला म्हणलं जातं. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा खरा तारणारा देव आहे. बोलू येशू मसीह की, येशू मसीह की. सो होसान्ना या शब्दाचा अर्थ काय आहे? अर्धच बोलताय तुम्ही. परत एकदा, होसान्ना या शब्दाचा अर्थ काय आहे? परत एकदा, होसान्ना. हालेलुया. सो मला विश्वास आहे की हा शब्द तुम्ही आता यानंतर कधी विसरणार नाही. आम्ही पाहूयात की ज्या वेळामध्ये जखर्या आपल्या पुस्तकामध्ये जखर्या 9 आणि 9 मध्ये जी गोष्ट तो नमूद करत आहे की सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर करू, यरुशलेम कन्ये गजर कर, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो न्यायी व त्याच्या ठाई तारण आहे, तो लीन आहे, गाढवावर गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून ते येत आहे. या संबंधीची भविष्यवाणी जखर्याने शेकडो वर्षा अगोदर केलेली असताना मत्ते 21 आणि वचन 5 मध्ये प्रियांनो ही घटना पूर्ण होताना मला पाहायला मिळते. मॅथ्यू चॅप्टर 21 वर्स 5, मत्ते 21 आणि वचन 5. सियोनीच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो सौम्य आहे, म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. सो संदेष्टांच्या द्वारे जी वाणी करण्यात आली होती, संदेष्टांच्या द्वारे जी भविष्यवाणी करण्यात आली होती की सियोन कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो सौम्य आहे, म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. आणखी योहान कुशवर्तमान याचा अध्याय 12 आणि वचन 15 मी वाचूयात. जॉन चॅप्टर 12 वर्स 15. योहान कुशवर्तमान 12 आणि वचन 15. हे सियोनीच्या कन्ये भिवू नको, पहा तुझा राजा गाढवीच्या शिंगरावर बसून येतो. ह्या शास्त्रलेखाप्रमाणे हे घडेल. ओके. सो प्रभू येशू ख्रिस्ताने शिंगरावरती गाढवाच्या पिल्लावरती बसणं ही एक योजना आहे, ही भविष्यवाणी आहे. आणि जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये या गोष्टी जर पाहिल्या तर जखर्या ही गोष्ट नमूद करतो. आणि गेल्या 2 दिवसामध्ये फक्त जखर्याच्या पुस्तकातच आम्ही ह्या भविष्यवाण्या पाहिल्या नाही, इतर वचनामध्ये सुद्धा या भविष्यवाण्या आम्ही ऐकल्या, वाचल्या. आणि मी विश्वास करतो की अनेक जणांना तो उलगडा स्पष्ट झाला की प्रभू येशू ख्रिस्त हा शिंगरावरती बसणं, गाढवावरती बसणं
ही एक वैशिष्ट्यपूर्ण भविष्यवाणी होती. सो आता मी समजून घेऊया की राजा ज्या वेळामध्ये घोड्यावरती तो बसतो, पियानो हे एक प्रतिष्ठेचं आणि विजयाचं प्रतीक म्हणून पियानो त्या घोड्यावरती तो स्वार होतो, याची ती गोष्ट आम्हाला स्पष्ट होते. आणि त्याच प्रकारे राजा ज्या वेळामध्ये घोड्यावरती बसतो तो युद्धासाठी सज्ज आहे, ही गोष्ट आम्हाला वचनातून सुद्धा समजते. हालेलुया. एका ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की युद्धासाठी घोडा सज्ज आहे. राईट. म्हणजे ज्या ज्या वेळामध्ये राजा घोड्यावरती बसतो तो केवळ आपल्या राज्याचा फेरफटका मारण्यासाठीच नव्हे, तर बऱ्याच वेळेस ज्या वेळामध्ये राजा घोड्यावरती बसलेला आहे तो केवळ आणि केवळ जास्तीत जास्त तो युद्धासाठी बसलेला आहे. समोरच्याला पराजय करण्यासाठी आणि स्वतःला जिंकण्यासाठी तो राजा घोड्यावरती बसलेला आहे. सो जर आम्ही प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये हा राजा ज्या वेळामध्ये घोड्यावरती तो बसतो याच्या संबंधीचं वर्णन योहानाने आपल्या या पुस्तकामध्ये त्याने केलेलं आहे. आम्ही वाचूयात. हा जो राजा आहे हा राजा कोण आहे? प्रगटीकरण याचा अध्याय 19 आणि वचन 11 ते 16. रिव्होल्यूशन चॅप्टर 19 वर्स 11 to 16. रिव्होल्यूशन चॅप्टर 19 वर्स 11 to 16. प्रगटीकरण 19 वचन 11 ते 16. विजयशाली ख्रिस्त नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला. तो पहा, एक पांढरा घोडा आणि विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. तो नीतीने न्याय निवाडा करीतो व लढतो. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट आहेत. त्याच्यावर एक नवीन नाव लिहिले आहे, ते त्याच्या वाचून कोणालाही कळत नाही. रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते आणि देवाचा शब्दही त्याला देण्यात आले होते. स्वर्गातले सैन्य पांढऱ्या घोड्यावर बसून पांढरी व शुद्ध अशी तागाची तलमोसरी अंगावर घालून त्याच्या मागे चालत होती. त्याने राष्ट्रास मारावे म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारीची तरवार निघते. तो त्यावर लोखंडी दंडाने अधिकावे गाजविल आणि सर्व समर्थ देव ह्याच्या 3 क्रोधीरूपी द्राक्षरसाने कुंड तो तुडवितो. त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिले आहे. आमेन. देवबाप करो हे वचन आम्हासाठी आशीर्वादित करो की या ठिकाणामध्ये मी पाहतो की विजयशाली ख्रिस्त या आशयाखाली लिहिलेलं हे वचन आहे. आणि येशू ख्रिस्ता संबंधी ही गोष्ट या ठिकाणामध्ये योहान आपल्या या पुस्तकामध्ये तो प्रगट करत असताना तो जी गोष्ट या ठिकाणामध्ये वचन 11 मध्ये तो लिहितो की नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला. तो पहा, एक पांढरा घोडा. कोणता घोडा आहे? हालेलुया. मी ज्या वेळामध्ये वचनाची तयारी करत होतो मला सडनली हे वचन प्रभूने दिलं की प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये जो राजा येणार आहे याच्या संबंधीने हे वचन वाचावं. सो हा जो राजा येणार आहे हा राजा पांढऱ्या घोड्यावरती बसून येणार आहे. आणि हा राजा कोण आहे याच्या संबंधी आम्ही वचनात वाचतो की तो राजा आहे ख्रिस्त. हालेलुया. तो राजा आहे प्रभू येशू ख्रिस्त. आणि याच्या संबंधी वचन आम्ही वाचतो की तो पहा, एक पांढरा घोडा व विश्वसनीय व सत्य असा म्हणलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. तो नीतीने व न्याय निवाडा करीतो व लढतो. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालासारखे व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट होते. त्याच्यावर एक नाव लिहिलेले आहे, ते त्याच्या वाचून कोणाला कळत नाही. रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतलेले होते आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते. देवाचा शब्द कोण आहे? योहान शुभवर्तमानाचा अध्याय 1 आणि वचन 1 आणि 2 आम्ही वाचूयात. वाचा. जॉन चॅप्टर 1 वर्स 1 and 2 वाचूयात. त्याचं नाव कोण आहे आणि तो काय आहे? प्रारंभी शब्द होता. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. शब्द देव होता. वचन 4. त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. हालेलुया. त्याच्या ठाई जीवन होते आणि ते जे जीवन आहे ते मनुष्य मात्रासाठी प्रकाश असं होतं. तो शब्द कोणाबरोबर होता? देवाबरोबर होता. आणि तो शब्द म्हणजे कोण आहे? जर आम्ही त्या अध्यायामध्ये जर वाचलं तर आम्हाला लक्षात येईल की येशू बद्दल ते शब्द सांगितलेले आहे. तो शब्द आहे येशू. हालेलुया. आणि या ठिकाणामध्ये आणखी आम्ही पाहतो की रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते. प्रभू येशू ख्रिस्ताचे जे वस्त्र आहेत ते रक्तामध्ये बुचकळलेले आहेत. त्याचे वस्त्र हे रक्तामध्ये भिजलेले आहेत.
ते रक्त निष्कलंक आणि निष्पाप अशा कोकऱ्याचं रक्त म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आहे, की प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं बलिदान, आपलं रक्त त्या वधस्तंभावरती त्याने अर्पिलं आणि त्या रक्ताच्या द्वारे त्याने प्रत्येक मनुष्याला पापातून मोकळीकता दिलेली आहे. प्रत्येक मनुष्याचे पाप त्या रक्ताच्या द्वारे त्याने धुतले आणि प्रत्येक मनुष्याला त्याने शुद्ध आणि पवित्र केलं. हालेलुया. सो या संबंधी आम्हाला पाहायला मिळतं, हा जो राजा आहे, हा राजा त्या पांढऱ्या घोड्यावरती येईल. तो विश्वसनीय व सत्य असा तो राजा आहे आणि त्याच्या संबंधी आम्हाला पाहायला मिळतं की तो नीतीने न्यायनिवाडा करीतो व तो लढतो. काय करतो? काय म्हणलेलं आहे? तो न्यायनिवाडा करतो आणि लढतो म्हणलंय. म्हणजे राजा ज्या वेळामध्ये घोड्यावरती बसतो ना, त्या वेळामध्ये तो काय करतो? लढण्याचं काम करतो. प्रभू येशू ख्रिस्त यरूशलेमेमध्ये प्रवेश करण्यासाठी तो घोड्यावरती बसला की तो गाढवावरती बसला? हालेलुया. यरूशलेमेमध्ये तो प्रवेश करत असताना तो गाढवाच्या शिंगरावरती बसून त्याने प्रवेश केला. परंतु ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होणार आहे, त्या वेळामध्ये तो पांढऱ्या घोड्यावरती बसून तो या जगाचा न्याय निवाडा करण्यासाठी आणि लढण्यासाठी तो येणार आहे. हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्ता संबंधी ही भविष्यवाणी आहे आणि ही गोष्ट घडून येणार आहे. दुसरं आगमन आहे, हे विशेषतः आहे. दुसरं आगमन प्रत्येक व्यक्तीसाठी वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. आणि वचनामध्ये मला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळामध्ये दुसरं आगमन त्याचं होईल, त्याचं दुसरं आगमन हे पांढऱ्या घोड्यावरती असणार आहे. आम्ही पांढऱ्या गाढवाबद्दल ऐकलं 2 दिवसामध्ये, राईट. आता या ठिकाणामध्ये पांढरा घोडा आहे आणि दुसरं आगमन स्वर्गातून होणार आहे. आणि त्या वेळामध्ये तो न्यायनिवाडा करेल, नीतीने करेल आणि न्यायनिवाडा करण्याबरोबर तो लढाई सुद्धा करणार आहे. लढाई कोणाबरोबर केली जाते? अहो, लढाई कोणाबरोबर केली जाते? राईट. शत्रू आहेत त्याच्याबरोबर लढाई केली जाते. आता यरूशलेमेमध्ये शत्रू होते का? यरूशलेमेमध्ये ज्या वेळात प्रभू येशू ख्रिस्ताने प्रवेश केला त्या वेळामध्ये शत्रू होते का? आपल्याला एका दृष्टीने वाटतं की जे शास्त्री परुषी होते, जे प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यांनी ठार मारलं, ते प्रभू येशू ख्रिस्ताचे शत्रू होते. नाही, ते प्रभू येशू ख्रिस्ताचे शत्रू नाहीच. ती एक योजना आहे परमेश्वराची. हालेलुया. खरा शत्रू कोण आहे माहिती आहे? सैतान आहे, लिव्याथान आहे, की ज्या शत्रूला प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याबरोबर लढाई करण्यासाठी तो येणार आहे आणि तो पांढऱ्या घोड्यावरती बसून येणार आहे. हालेलुया, हालेलुया. आता त्या शिपायांचं काय होईल? शास्त्री पुरुषांचं काय होईल? हा आपला विचार करण्याचा दृष्टिकोन मुळीच नसावा. प्रभूला काय करायचं ते प्रभू करेल. हालेलुया, हालेलुया. परंतु आम्ही काय करायला पाहिजे या संबंधी विचार आम्ही करणं फार गरजेचं आहे. आपण काय करावं, आपल्या परिवाराने काय करावं, आपल्या ओळखीच्या लोकांनी काय करावं, की प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती आपला प्राण दिला, आपलं रक्त वाहिलं, या संबंधी आपण काय करावं या गोष्टीचा विचार आम्ही करायला पाहिजे. की आम्ही पश्चातापी व्हावं, आपल्या पापांची क्षमा मिळवून घ्यावी, आपल्या जीवनामध्ये आपल्याला तारण प्राप्त व्हावं. ही आमच्या प्रत्येकांना मिळालेली संधी आहे. बोल येशू मसीह की. सो हा राजा कसा येणार आहे? हा पांढऱ्या घोड्यावरती न्यायाने, तो नीतीने न्याय करेल आणि तो लढाई करेल, लढेल तो. आता आम्ही दाविदा संबंधी पाहूया की हा दावीद कोण आहे? राजा आहे. आणि एक प्रसंग दाविदाबरोबर घडतोय आणि याचा उलगडा आम्हाला होईल की राजा ज्या वेळामध्ये घोड्यावरती बसतो तो कशासाठी बसतो? लढाईसाठी. परंतु ज्या वेळामध्ये राजा असेल किंवा राजघराण्यातील लोक असतील ते गाढवावरती बसतात, त्या वेळामध्ये ती जी स्थिती आहे, ती स्थिती किंवा राजा ज्या वेळामध्ये त्या शिंगरावरती बसतो, गाढवावरती बसतो, याच्या संबंधी वचन सुद्धा काय सांगतं या गोष्टी आम्ही पाहणार आहोत. वाचूयात आणखी एक वचन, दुसरे शमूएल याचा अध्याय 16 आणि वचन 1 आणि 2.
2 Samuel chapter 16 verse 1 and 2. दुसरे शमूएल 16 वचन 1 आणि 2. दावीद डोंगराच्या माथ्यावरून पलीकडे गेला तेव्हा त्याला मफीबोशेताचा चाकर सिबा हा भेटला. खोगीर घातलेले 2 गाढव व त्यावर 200 भाकरी, खिसमिसाचे 100 घड, अंजिराच्या 100 ढेपा आणि द्राक्षरसाचा 1 बुधला अशी सामग्री त्याच्याजवळ होती. राजाने सिबास विचारले, त्याचे प्रयोजन काय? सिबा म्हणाला, गाढव राजघराण्यातल्या लोकांस बसण्यासाठी, भाकरी आणि अंजीर तरुण चाकरास खावयासाठी आणि द्राक्षरस रानातल्या थकले भागलेल्यांसाठी पिण्यासाठी आहे. ओके. अध्याय 16 आणि वचन 2 मध्ये मी वाचतो की गाढव हे राजघराण्यातील लोकांना बसण्यासाठी. ओके. हालेलुया. आता बऱ्याच वेळेस आपण विचार करायला लागतो की भारतीय दृष्टिकोनातून गाढवावरती बसणं किंवा गाढवावरती बसवणं हे कशासाठी आहे? अपमानित करण्यासाठी. बरोबर आहे, अपमानित करण्यासाठी. परंतु ज्या समयामध्ये आम्ही हे वचन समजून घेत आहोत तो समय आहे पवित्र शास्त्रातील समय आहे. आणि आज सुद्धा जर आम्ही गल्फ कंट्रीज मध्ये जर गेलो तर प्रियांनो, या देशांमध्ये दळणवळणासाठी या गाढवांचा, खेचरांचा, घोड्यांचा, उंटांचा वापर केला जातो. वेगवेगळ्या प्रकारच्या साधनं त्या ठिकाणामध्ये उपलब्ध त्या वेळामध्ये सुद्धा नव्हते. अनेक ठिकाणामध्ये आज सुद्धा मी पाहतो की भारतामध्ये सुद्धा जर उंच ठिकाण असेल, टेकडीचं ठिकाण असेल किंवा डोंगराचा भाग असेल तर अशा उंच भागांवरती जर कुठल्या वस्तू जर घेऊन जायच्या असतील तर त्या गाडावरती नेल्या जातात. राईट. म्हणजे मेहनतीचं काम करण्याचं जबाबदारी स्वीकारणारं हे गाढव आहे. जे काम दुसरा कुठल्याही प्रकारचा प्राणी करू शकत नाही, फार मेहनतीचं काम करणारा हा प्राणी आहे. सकाळी देवाच्या दासांनी फार सुंदर सांगितलं की गाढव कसा आहे. एक प्रामाणिक हा प्राणी आहे की जो आपल्या मालकाला ओळखतो आणि मालका व्यतिरिक्त जर त्याच्या जवळ कोणी गेलं ना, आपल्याला माहिती तो काय करतो. हा. आणि देवाचं वचन एका ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की सैतानाला आडवा. हालेलुया. काय करा? सैतानाला आडवायचंय. सो आम्ही ज्या वेळामध्ये गाढव या प्राण्याकडे ज्या वेळामध्ये मी पाहतो त्याचा प्रामाणिकपणा आम्हाला लक्षात येतो. आमच्या जीवनामध्ये सुद्धा आमचा मालक आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे की त्याच्याबद्दल आम्ही प्रामाणिक असलं पाहिजे. त्याचं काम करण्यासंबंधी आम्ही आमच्या मालका व्यतिरिक्त दुसऱ्याची ओळखच आम्हाला नसावी. हालेलुया. हालेलुया. जर दुसरं कोणी आलं ना तो त्याला लात मारल्याशिवाय राहतच नाही. आमच्याजवळ केवळ आमचा मालकच असला पाहिजे, आमचा ख्रिस्त असला पाहिजे, आमचा प्रभू असला पाहिजे. हालेलुया. तो सैतानाला अडवणार आहे आणि सैतानाला धमकावणार आहे. सो त्याच प्रकारे आम्ही पाहतो की या ठिकाणामध्ये दावीद आणि या व्यक्तीचं संभाषण आहे सिबाचं. आणि सिबा त्याला म्हणत आहे की गाढव हे राजघराण्यातील लोकांना बसण्यासाठी आहे. आणखी एका ठिकाणामध्ये एक वचन आम्ही वाचूया. अनुवादाचं पुस्तक याचा अध्याय 17 आणि वचन 16 मध्ये, डिट्रोनॉमी चॅप्टर 17 वर्स 16. अनुवाद याचा अध्याय 17 आणि वचन 16. मात्र त्याने फार घोडे बाळगू नयेत. घोडदळ वाढवण्यासाठी लोकांना मिसर देशाकडे पुन्हा धाव येण्यास लावू नये, कारण त्या मार्गाने जाऊ नये असे परमेश्वराने तुम्हाला सांगितलेच आहे. ओके. राजा संबंधीच्या सूचना अनुवादाच्या पुस्तकामध्ये दिल्यात. आणि जे चांगले घोडे आहेत ते कुठे मिळत होते माहितीये? त्यावेळामध्ये मिस्रामध्ये. मिस्राची ओळख होती की मिस्रामध्ये चांगल्या स्वरूपाची, चांगले धष्टपुष्ट आणि युद्धासाठी निपुण असलेले, चांगले शिकलेले घोडे हे मिस्रामध्ये होते. हालेलुया. आणि मिस्रामध्ये काय आहे? मिस्र कशाची ओळख आहे? दास्यग्रहाची ओळख आहे. आणि परमेश्वराचं वचन परत एकदा इस्रायल लोकांना आठवण करून देत आहे की तुम्ही काय करू नका? फार घोडे बाळगू नका. घोडदळ वाढवण्यासाठी लोकांना मिस्र देशाकडे पुन्हा धाव घ्यावाला लावू नका.
कारण त्या मार्गाने जाऊ नये असे परमेश्वराने तुम्हाला सांगितले आहे. हालेलुया. परमेश्वर प्रत्येक गोष्टीची दक्षता त्याने घेतलेली आहे. परमेश्वर प्रत्येक अशा गोष्टी, ज्या गोष्टी इस्रायल लोकांनी, यहुदी लोकांनी, त्याच्या अनुयायींनी, त्याच्यावरती विश्वास करणाऱ्या लोकांनी करू नये याची दक्षता पूर्वीच परमेश्वराने घेतलेली आहे. अगोदरच परमेश्वर सांगून टाकतो. परंतु मनुष्य काय करतो? हालेलुया. काय करतो मनुष्य? ऐकतो आणि सोडून देतो. हालेलुया. हालेलुया. एका कानाने ऐकतो आणि एका कानाने, काही जण म्हणतात की 2 कान त्याच्यासाठीच दिले. हालेलुया. काही जणांचे कान तसे आहेत, परंतु काही जणांचे कान, 2 कान जे आहेत ना, दोन्ही कानांनी ऐकून आपल्या अंतःकरणामध्ये साठवण्यासाठी आहेत. जो व्यक्ती असं करतो ना, तो व्यक्ती नक्की आशीर्वादित होतो. तो व्यक्ती नक्की आत्मिकरित्या तो वृद्धिंगत झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही देवाचं वचन ऐकावं, ते ग्रहण करावं. या ठिकाणामध्ये परमेश्वराने राजा संबंधीची सूचना या ठिकाणामध्ये दिल्या आहेत. काय सांगितलं? की तुम्ही फार घोडे बाळगू नका, घोडदळ वाढवण्यासाठी मिस्र देशाकडे तुम्ही जाऊ नका, कारण मिस्रामध्ये तुम्ही जाऊ नये हे परमेश्वराने अगोदर सांगितलेले आहे. मिस्रामध्ये काय आहे? दास्यगृह आहे. आणखी वचन आम्ही वाचूया. घोड्या संबंधी सुद्धा पाहतोय, गाढवा संबंधी सुद्धा मी पाहतो. ओके. यशायाचं पुस्तक अध्याय 31 आणि वचन 1. आयझाया चॅप्टर 31 वर्स 1. यशाया 31 आणि वचन 1. जे सहायार्थ खाली मिसर देशात जातात व घोड्यावर भिस्त ठेवितात आणि रथ बहुत आहेत व घोडेस्वार फार बळकट आहेत म्हणून त्यावर भरोसा ठेवितात, पण इस्रायलचा पवित्र प्रभूकडे लक्ष देत नाहीत, परमेश्वराचा आश्रय करीत नाहीत, ते हाय हाय करतील. ओके. या ठिकाणामध्ये मी पाहतो की परमेश्वराचं वचन एक महत्वपूर्ण गोष्ट आम्हाला स्पष्ट करत आहे की अनेक वेळेस जे राजे आहे ते राजे कशावरती अवलंबून असायचे? आपल्याकडे असलेल्या घोड्यांवरती. ज्याच्याकडे जास्त घोडे आहेत, ज्याच्याकडे घोडस्वार जास्त आहेत, त्याला वाटायचं की तो फार बळकट आहे. परंतु प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की जे साह्यार्थ खाली मिस्र देशात जातात व घोड्यावर भिस्त ठेवतात आणि रथ बहुत आहेत व घोडेस्वार फार बळकट आहेत म्हणून त्यावर भरोसा ठेवतात, पण इस्रायलाच्या पवित्र प्रभूकडे लक्ष देत नाहीत, परमेश्वराचा शोध करीत नाहीत, त्यांना हाय हाय. देवाचं वचन एका ठिकाणामध्ये मला सांगतं की मनुष्यावरती भरोसा ठेवण्यापेक्षा देवाला शरण जाणे हे बरे. जो व्यक्ती मनुष्यावरती भरोसा ठेवतो, जो व्यक्ती या घोड्यांवरती भरोसा ठेवतो की माझ्याकडे घोडे जास्त आहे, घोडस्वार जास्त आहे, हा बळ माझ्याकडे जास्त आहे, मी नक्की विजयी होईल का? नाही होणार. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की जो विजय आहे किंवा यश आहे ते पूर्वेकडून किंवा पश्चिमेकडून नव्हे तर परमेश्वराकडून प्राप्त होत असतो. जय परमेश्वराकडून आहे, विजय परमेश्वराकडून आहे. हालेलुया. हालेलुया. विजय देणारा कोण आहे? जर परमेश्वर आमच्या पक्षाचा आहे, परमेश्वर जर आमच्या बाजूचा आहे, तर विजय आमचा प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. चिंता आम्ही करू नये. तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये असाल? बऱ्याच वेळेस प्रियांनो, आम्ही आमच्या या घोड्याच्या स्वरूपाच्या ज्ञानावरती, बुद्धीवरती, चातुर्यावरती, अनुभवावरती, आपल्या वयावरती, आपल्या संपत्तीवरती, आपल्या शिक्षणावरती आम्ही अवलंबून असतो की मी या कारणाने मी विजयशाली होईल. परंतु विजय करणारा, जय देणारा केवळ माझा परमेश्वर आहे. हालेलुया. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तो परमेश्वर दारिद्र्यास उचलून तो कुठे बसवतो? कुठे बसवतो? राजाच्या पंक्तीस बसवितो. परमेश्वराची कृपा आहे. जर आपण आपली परिस्थिती जर आठवली तर प्रियांनो, परमेश्वराने आपल्याला त्या दारिद्र्यातून उचलून परमेश्वराने राजाच्या पंक्तीमध्ये बसवलेलं आहे. राजा आमचा प्रभू येशू ख्रिस्त राजा, याच्या बरोबर त्याच्या समोर त्याने आम्हाला बसवलेलं आहे. आमची कुठली प्रकारची प्रियांनो ती क्षमता नव्हती, त्या प्रकारची प्रियांनो आमच्यामध्ये कुवत नव्हती, आम्ही कोणत्या उपयोगाचं नव्हतो, परंतु प्रियांनो परमेश्वराने आमच्यावरती कृपा केली, त्याने आमच्यावरती दया केली. आणि ज्या ज्या व्यक्तीवरती परमेश्वराची दया झाली प्रियांनो, त्या प्रत्येक व्यक्तीला त्याने त्या उकिरड्यावरतून त्याने उचलवलं. आम्ही प्रत्येक जण उकिरड्यावरतून उचललेले आहोत. ही गोष्ट आम्ही कधी विसरायची नाही. जो व्यक्ती ही गोष्ट विसरतो तो व्यक्ती हवेमध्ये उडायला लागतो.
म्हणून कायम जमिनीवरती राहणं फार गरजेचं आहे. हालेलुया. आम्ही प्रत्येक जण उकिरड्यावरतून उचललेले आहोत. आम्हाला राजाच्या पंक्तीला बसवलेला आहे आणि आमचा राजा आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. तो अनादि कालचा तो राजा आहे, जो होता आहे आणि असणार आहे. बोलू येशू मसीह की. सो आणखी एक वचन आम्ही वाचूया. स्तोत्र संहिता 33 आणि वचन 16 ते 17. सॅम चॅप्टर 33 वर्स 16 to 17. स्तोत्र 33 आणि वचन 16 आणि 17. कोणीही राजा मोठ्या सैन्यबलाने जय पावतो असे नाही, वीरपुरुष आपल्या पराक्रमाने निभावतो असे नाही. जयप्राप्तीसाठी घोडा केवळ व्यर्थ होय, त्याला आपल्या महाबळाने कोणाचा बचाव करता येणार नाही. हालेलुया. वचन या ठिकाणामध्ये स्पष्ट सांगत आहे की कोणीही राजा मोठ्या सैन्य बळाने जय पावतो असा नाही, वीर पुरुष आपल्या पराक्रमाने निभावतो असे नाही. जय प्राप्तीसाठी घोडा केवळ व्यर्थ होय. म्हणजे राजा ज्या वेळामध्ये घोड्यावरती बसतो तो केवळ आणि केवळ विजय मिळवण्यासाठी, जय प्राप्त करण्यासाठी तो बसतो. परंतु घोड्यावरती बसलं म्हणजे त्याला तो विजयशाली झाला असं नाही. हालेलुया. म्हणून आपल्याकडे किती ज्ञान असेल, किती बुद्धी असेल, किती चातुर्य असेल, किती अनुभव असेल, किती वय असेल, किती संपत्ती असेल, किती नाव असेल, किती फॉलोअर्स असतील, झिरो, काही उपयोगाचं नाही. जोपर्यंत परमेश्वर आमच्यावरती कृपा करत नाही, जोपर्यंत तो आम्हाला यशस्वी करत नाही, जोपर्यंत तो आम्हाला विजयशाली करत नाही, तोपर्यंत आमचा विजय होऊ शकत नाही. आम्हाला प्रत्येकांना प्रियांनो त्याच्या जवळच यावं लागेल. आम्हाला कुठल्याही गोष्टीवरती भिस्त ठेवायची नाही, घोड्यावरती ठेवायची नाही, ज्ञानावरती ठेवायची नाही, संपत्तीवरती ठेवायची नाही, नावावरती ठेवायची नाही, पदावरती ठेवायची नाही. आपली भिस्त केवळ त्या देवावरती आम्ही ठेवावी. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून एका ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन मला सांगतं की तो आपली भिस्त कोणावरती टाक? परमेश्वरावरती टाक. आपली भिस्त कोणावरती आहे? भिस्त म्हणजे काय? विश्वास, भरोसा. हालेलुया. आमचा भरोसा, आमचा विश्वास, आमची भिस्त त्या परमेश्वरावरती जर आहे तर पियानो प्रत्येक क्षेत्रामध्ये परमेश्वर तुम्हाला विजयशाली केल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये असेल, तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये असेल, तुमच्या प्रियांनो नातेसंबंधामध्ये असेल, तुमच्या ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात, नोकरीच्या ठिकाणामध्ये असाल, व्यवसायाच्या ठिकाणामध्ये असाल, शिक्षणामध्ये तुम्ही असाल, प्रत्येक क्षेत्रामध्ये परमेश्वर तुम्हाला विजयशाली करेल. ज्या वेळामध्ये तुमची भिस्त, तुमचा भरोसा, तुमचा विश्वास त्या जिवंत देवावरती तुम्ही टाकाल. हालेलुया. हालेलुया. आपली भिस्त घोड्यावरती नव्हे बरं का, आपली भिस्त मनुष्यावरती नव्हे, आपली भिस्त कुठल्याही प्रकारच्या संपत्ती, ज्ञान, चातुर्य, अनुभव यावरती मुळीच नाही. आपली भिस्त जिवंत देवावरती आहे. हालेलुया. हालेलुया. आता आम्ही पाहूया की गाढवा संबंधीचं वचन आम्हाला ज्या वेळामध्ये मी वाचतो, जखऱ्याच्या त्या पुस्तकाकडे परत एकदा आम्ही येऊयात. जखऱ्या 9 आणि वचन 9 मध्ये, जखऱ्या 9:9. सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, यरुशलेम कन्ये गजर कर, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो न्यायी व यशस्वी आहे, तो लीन आहे गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. ओके. प्रभू येशू ख्रिस्त याच्या संबंधी जखऱ्याने जी गोष्ट नमूद केली की हा राजा कशावर येत आहे? गाढवावर येत आहे. आणि ज्या वेळामध्ये राजा गाढवावरती बसतो हे एक शांतीचं प्रतीक आहे. हालेलुया. हे एक विजयाचं एक प्रतीक आहे की राजा विजयशाली झालेला आहे. हे एक युद्ध न करण्यासाठी गरज नसलेल्या प्राण्यावरती प्रभू येशू ख्रिस्त बसला. हालेलुया. त्याला युद्धावरती जायचं नाहीये, परंतु त्याचं जे युद्ध आहे ते फार वेगळं आहे. हे युद्ध त्याने शांतीने त्याने हे युद्ध जिंकलं. हालेलुया. हे युद्ध त्याने शांतीने जिंकलं. आम्ही जगामध्ये पाहतो की अनेक राष्ट्र एका राष्ट्रावरती, एक राज्य एका राज्यावरती, अनेक वेगवेगळ्या प्रकारची युद्ध जगभरामध्ये घडलेले आहेत. कशासाठी? आपल्याला माहिती आहे की द ग्रेट अलेक्झांडर याच्याबद्दल आम्ही ऐकतो. त्याने काय केलं? अलेक्झांडरने काय केलं?
काय केलं हो? त्याने जगावरती राज्य केलं, अर्ध्या जगावरती त्याने राज्य केलं आणि त्याची इच्छा होती की सर्व जगावरती त्याने राज्य करावं. एक 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 देशावरती तो आपली स्वारी घेऊन येत होता, परंतु तो भारतावरती राज्य करू शकला नाही. याचं कारण हे की भारताचं जे वातावरण आहे ते त्याला मांडलं नाही, त्याच्या सैन्याला ते मांडलं नाही आणि त्या कारणाने त्या ठिकाणावरतून त्याने माघार घेतली आणि भारतावरती तो राज्य करू शकला नाही. सो अलेक्झांडर याच्या संबंधी अनेक घटना, अनेक गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात, परंतु एक राज्य एका राज्यावरती, एक देश एका देशावरती, एक समूह दुसऱ्या समूहावरती अगोदरपासून वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि अनेक लोकांची आहुती दिली जाते, अनेक लोकांचं रक्त सांडवलं जातं, अनेक लोकांना मारल्या जातं की या लोकांवरती आम्ही राज्य करू. आणि ह्याच गोष्टी सुरुवातीपासून घडत आलेल्या आहेत, आज सुद्धा घडत आहेत. हालेलुया, हालेलुया. आपला भारत किती वर्ष गुलामगिरीमध्ये होता? अहो किती वर्ष? 150 वर्ष. इंग्रजांनी भारतावरती 150 वर्ष राज्य केलं. ते व्यापारी म्हणून आले होते, व्यापार करण्यासाठी. हालेलुया. सुरुवात त्यांनी फार गोडीगोडीने केली आणि शेवट फार भयंकर झाला, ब्यालर्ट. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये एका गटाने, एका लोक गटांवरती पियानो राज्य करण्यासाठी त्यांनी कायम ते प्रयत्नशील राहिले आणि हा जो प्रयत्न आहे तो शेकडो वर्षापर्यंत चालू राहिला. हालेलुया. पियानो आज सुद्धा अशाच घटना, अशाच गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात, परंतु प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेमेमध्ये ज्या वेळामध्ये तो प्रवेश करतोय, हा प्रवेश कुठल्याही तो घोड्यावरती बसून न येता तो गाढवावरती बसून प्रियानो त्याने प्रवेश केला. आणि आम्ही काल एक चित्र आम्ही पाहिलं होतं की प्रभू येशू ख्रिस्त ज्या गाढवावरती बसून आला, तो गाढव कोणता होता? कोणत्या कलरचा? पांढऱ्या रंगाचा होता. आता याच्या संबंधी सुद्धा आम्ही वचनात आताच वाचलं की हे जे गाढव आहे, हे गाढव एक प्रतिष्ठेचं गाढव म्हणून त्याच्याकडे पाहायला जातं की राजघराण्यातील लोकांना बसण्यासाठी अशा प्रकारच्या गाढवांचा उपयोग केला जायचा. की आता जर राजा गाढवावरती बसून तो जर आपल्या राज्यामध्ये, आपल्या नगरामध्ये तो जातोय, तर त्या गोष्टीतून एक गोष्ट लक्षात स्पष्ट व्हायची की आमच्या राज्यामध्ये शांतता आहे. हालेलुया. युद्ध करण्याची कुठलीही वेळ आमच्या राज्यावरती नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने जे युद्ध केलं, हे युद्ध आहे आत्मिक युद्ध. प्रभू येशू ख्रिस्ताने कुठल्याही स्वरूपाने प्रियानो शारीरिक दृष्टीने हे युद्ध दिसलं नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने गाढवावरती बसून शांतीसाठी प्रियानो त्याने या यरुशलेमेमध्ये त्याने प्रवेश केला. वचन आम्हाला या गोष्टी स्पष्ट करत आहे. आणि त्याने युद्ध न करण्यासाठी जो प्राणी वापरला जातो, म्हणजे गाढवाचा उपयोग केला जातो, त्या गाढवावरती बसून त्याने यरुशलेमेमध्ये प्रवेश त्याने केला. आणि त्याच प्रकारे हा जो राजा आहे, हा शांतीने आपलं राज्य त्याने प्रस्थापित केलं. आणि मला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा म्हणतो की मी आपली शांती तुम्हाला देतो, मी आपली शांती तुम्हाला देऊन ठेवितो. जग जसं देते तसं नाही, तुमचं अंतःकरण अस्वस्थात्वा भयभीत होऊ नये. सो योहान शुभवर्तमानामध्ये हे वचन प्रभू येशू ख्रिस्त आपल्या लोकांना तो देतो. सो आज जर प्रभू आमच्या अंतःकरणामध्ये जर तो प्रवेश करतो, जर आम्ही त्याला म्हणतो हो सांना, की आम्ही तुला विनंती करतो, आम्ही तुला विनंती करतो, आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा, आम्ही तुम्हाला विनंती करतो, हो सांना. जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे जर विनंती करत आहोत, तर तो आमच्या हृदयामध्ये तो येण्यासाठी तयार आहे. त्या शिंगरावरती बसून आमच्या अंतःकरण रूपी यरुशलेमेमध्ये. परंतु जर आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताला शिंगरावरती बसून जर स्वीकार केला नाही, जर त्याचा प्रवेश जय उत्सवाने जर आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये त्या शिंगरावरती बसून जर आम्ही केला नाही, तर तो राजा
त्या पांढऱ्या घोड्यावरती बसून येणार आहे दुसऱ्या आगमनाने. आणि तो दुसरा आगमन त्या वेळामध्ये तो नीतीने तो न्याय करणार आहे आणि त्या वेळामध्ये तो लढाई करणार आहे. त्या वेळामध्ये जर आमच्यावरती न्यायाचा प्रसंग जर ओढवला तर परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की ज्या व्यक्तीवरती न्यायाचा प्रसंग ओढवला तो व्यक्ती प्रभू समोर टिकाव धरू शकणार नाही. म्हणून आजच संधी आहे. हालेलुया. आजच संधी आहे की ख्रिस्ताला जय उत्सवाने आपल्या अंतःकरणामध्ये त्या शिंगरावरती बसलेला तो ख्रिस्त स्वीकारावा. नसता दुसरा ख्रिस्त ज्या वेळामध्ये प्रियांनो त्या पांढऱ्या घोड्यावरती बसून तो प्रवेश करेल या जगामध्ये, त्या वेळामध्ये न्यायासाठी त्याच्या समोर उभं राहावं लागेल. चॉईस आपली आहे. प्रभूचं वचन सुद्धा दोन स्वरूपानेच आम्हाला सांगतं, एकतर जीवन, एकतर मरण. एकतर ख्रिस्ताचं जय उत्सवाने अंतःकरणामध्ये स्वागत, नाहीतर आम्हाला न्याय निवाडासाठी त्याच्या समोर त्या पांढऱ्या घोड्यावरती बसलेल्या ख्रिस्ताला सामोरं जाणं. काय करायचंय? काय करायचंय? त्याला होसांना म्हणायचंय की न्याय निवाडासाठी त्याच्या समोर जायचंय? आता घाबरूनच आहे बरं का. हालेलुया, हालेलुया. आता नाही घाबरलं तर नंतर घाबरून काहीच उपयोग नाहीये. त्यावेळेस अनेक जणांची जी वृत्ती बनलेली आहे ना, आता मी हा अनुभव करतोय की लोक इतके धीड झाले आपल्या पापासाठी, त्यांना भीती वाटत नाहीये. आता भीती वाटत नाही, नंतर भीती वाटून काही उपयोगाची नाही. अनेक जण म्हणतात की ज्या वेळामध्ये तो प्रभू येईल ना, त्या वेळामध्ये आम्ही त्याला क्षमा मागू. अहो, त्या वेळामध्ये तुम्हाला पश्चाताप सुद्धा होणार नाहीये. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की ते 7 वर्ष ज्या वेळामध्ये येतील त्या अगोदर त्या रॅप्चरच्या मध्ये अनेक विश्वासणारे ख्रिस्ताकडे घेतले जाणार आहेत. आणि तो 7 वर्षाचा जो काळ असणार आहे, तो सुरुवातीचे 3.5 वर्ष हे सुखाचे असणार आहे, आनंदाचे असणार आहे. आणि त्या वेळामध्ये प्रियांनो, रॅप्चरच्या त्या वेळामध्ये जो पवित्र आत्मा आहे तो सुद्धा घेतला जाणार आहे. त्या वेळामध्ये लोकांना नंतरहून वाटेल की मी पश्चाताप करेल. पश्चाताप तुम्हाला होणारच नाहीये. कारण पश्चाताप करण्यासाठी पवित्र आत्मा पाहिजे. पश्चाताप होण्यासाठी प्रियांनो पवित्र आत्म्याची आवश्यकता आहे. आणि पवित्र आत्मा आत्ताच आहे आणि तो फार लवकर काढून घेतला जाणार आहे. आणि त्या 7 वर्षामध्ये अनेक लोकांना छळाला सामोरं जावं लागणार आहे. प्रियांनो, इतका भयंकर छळ असणार आहे की अनेक जण प्रियांनो ख्रिस्तासाठी प्रियांनो त्यांना वदल्या जाईल, अनेकांचं रक्त ओतल्या जाईल. परंतु प्रियांनो, जे टिकतील ख्रिस्तासाठी प्रियांनो तेच प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर घेतले जातील. परंतु त्या 7 वर्षाचा वेळ आपल्यावरती येता कामा नाही. फार भयंकर वेळ असणार आहे. म्हणून आत्ताच पश्चातापाचा वेळ आहे, आत्ताच आहे. आणि ही वेळ जर निघून गेली तर प्रियांनो त्या वेळामध्ये अनेक जणांना वाटत असेल की मी त्या वेळामध्ये मी पश्चाताप करेल. माझ्या शेवटच्या वेळामध्ये पश्चाताप होणारच नाहीये, होणारच नाहीये. कारण पवित्र आत्मा नसणार आहे. आता कृपेचा काळ आहे. कृपेच्या आसनाजवळ आता आम्ही आहोत. त्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्या 7 वर्षानंतर प्रभू येशू ख्रिस्त नक्की येईल. आणि त्या वेळामध्ये तो आपल्या लोकांचा नीतीने न्याय निवाडा करेल आणि आपल्या लोकांना तो आपल्या बरोबर घेऊन जाईल. सो शेवटलं वचन आम्ही एक वाचूयात. जकर्या 9 आणि वचन 10. जकर्या 9:10. इफ्राईमातले रथ, यरुशलेमेतले घोडे मी नष्ट करीन. युद्धधनुष्य तोडून टाकण्यात येईल. तो राष्ट्राबरोबर शांतीच्या गोष्टी बोलेल. त्याचे अधिपत्य प्रत्येक समुद्रावर, फरात नदापासून तो पृथ्वीच्या दिगंतापर्यंत चालेल. हालेलुया. सो आता मला सांगा, प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये घेतल्या गेल्यानंतरून आज शेकडो वर्ष झालेत, हजारो वर्ष झालेत. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये येणं, त्याने आपलं काम करणं, स्वर्गामध्ये घेतल्या जाणं, याला 2000 वर्ष झाले. येशूचं नाव, येशूचे लोक संपवण्याचा प्रयत्न अनेक सत्तांनी, अनेक लोकांनी, अनेक गटांनी केलं. परंतु येशूचं नाव कोणी संपू शकलं नाही. जितकं ते दाबण्याचा प्रयत्न केला ना, तितकं ते उफाळून वरती आलेलं आहे. आणि वचन या ठिकाणामध्ये मला सांगतं की यरुशलेमेतले घोडे मी नष्ट करीन.
युद्ध धनुष्य तोडून टाकण्यात येईल, तो राष्ट्राबरोबर शांतीच्या गोष्टी बोलेल, त्याचे आधिपत्य प्रत्येक समुद्रावर व फरात नदापासून ते पृथ्वीच्या दिगंतापर्यंत चालेल. सो प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव, त्याची शांती आज जगातील प्रत्येक ठिकाणामध्ये आहे. कुठलाही देश असेल, त्या प्रत्येक देशामध्ये येशूचं नाव गाजलं गेलेलं आहे. हालेलुया. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. हालेलुया. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. तो अनेक वेळेस हा प्रयत्न झाला, परंतु प्रियानो हा प्रयत्न कायमस्वरूपाने नष्ट झाला. प्रयत्न करणारे नष्ट झाले. ख्रिस्ताचं नाव संपवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला ते नष्ट झाले, परंतु ख्रिस्ताचं नाव अधिक गाजवलं गेलं, अधिक महिमा आणि त्याचा गौरव प्रभू येशू ख्रिस्ताचा झाला. सो आज आम्हाला संधी आहे, एक तर त्या ख्रिस्ताला जय उत्साहाने आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारा, नाहीतर दुसरा ख्रिस्त ज्या वेळामध्ये त्या पांढऱ्या घोड्यावरती बसून तो येईल, त्या वेळामध्ये न्यायाची वेळ असणार आहे. चॉईस आपली आहे. चॉईस आपली आहे. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की मी तुमच्या समोर जीवन आणि मरण ठेवलेलं आहे. तुम्ही चांगल्या गोष्टीचा वाटा निवडून घ्यावा, म्हणजे तुम्ही जीवन निवडून घ्यावं. आज सुद्धा ख्रिस्त आम्हाला या वचनातून शिकवण देत आहे की तो शिंगरावरती बसलेला जो शांतीचा प्रतीक ख्रिस्त आहे, त्या ख्रिस्ताचा आम्ही जय उत्सवाने आपल्या अंतःकरणामध्ये, या अंतःकरण रूपी यरुशलेमेमध्ये आम्ही त्याचा जय उत्सवाने स्वागत करावं. नसता प्रियांनो, आज जर आम्ही त्याचं जय उत्सवाने स्वागत केलं नाही, आज जर आम्ही पश्चातापी झालो नाही, आज जर आम्ही त्याच्या समोर आपल्या पापांची जर क्षमा केली नाही, आपले वस्त्र जर त्याच्या समोर जर आम्ही टाकले नाही, आम्ही जर होसान्ना म्हणून त्याचं स्वागत केलं नाही, आम्हाला वाचवा, आम्ही तुला विनंती करतो, ही जर घोषणा, ही जर विनंती आम्ही जर त्याला केली नाही, तर परत ही संधी आम्हाला नाही. म्हणून प्रियांनो, जय उत्सवाने आम्ही त्याचा आपल्या अंतःकरण रूपी यरुशलेमेमध्ये आम्ही त्याचं स्वागत करूया. तो आमच्या अंतःकरणामध्ये यायला तयार आहे. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, पहा मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी त्याच्या आत येईल व मी त्याच्या बरोबर जेवेल व तो माझ्या बरोबर जेवेल. सो आज ख्रिस्त आमच्या अंतःकरण रूपी या दाराशी, या यरुशलेमेमध्ये येण्याची त्याची इच्छा आहे. आम्ही त्याला स्वीकारायला तयार आहोत का? तो आज त्या शिंगरावरती बसून तो आमच्या अंतःकरणामध्ये यायला तयार आहे. आम्ही त्याचा स्वीकार करू. होसान्ना, 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 होसान्ना. प्रभू परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना या वचनाच्या द्वारे तो आशीर्वादित करो. आमेन.